गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल. ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे आणि ते वाक्य कसे तयार होतात, ते कोणत्या शब्दापासून तयार होतात हे सविस्तरपणे मी तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही काळजीपूर्वक त्याचं अनुकरण करा, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येईल. आपण काल धिस आणि दॅट ह्या दोन शब्दापासून कसे वाक्य तयार होतात तर ते बघितलेलं होतं. आज आपण दीज आणि दोज ह्या दोन शब्दापासून तयार होणारी वाक्ये शिकत आहोत. दीज, आता दीज म्हणजे काय? धिसचं हे अनेकवचन दीज आहे. धिसचं अनेकवचन दीज आहे, म्हणजेच हे, ह्या असा याचा अर्थ होतो. तर मग याच्यापासून आपल्याला जे काही तयार होणारी वाक्य आहेत तर ती वाक्य आपण कशी तयार होतात ते बघू. मग दीज लिहा अगोदर, दीज. आता अनेक वचनी हा करता असल्यामुळं टू बी स्वरूप कोणतं येईल? आर येईल. दीज आर लॅपटॉप्स. याला अनेक वचन झाल्याच्या नंतर काय होतं? याचं अनेक वचनी रूप होतं येस प्रत्यय लावल्यानंतर. ते लॅपटॉप आहेत, ते लॅपटॉप आहेत. नंतर दुसरं, दीज आर बुक्स. ते पुस्तक आहेत. दीज आर बुक्स. दीज आर बुक्स म्हणजे हे पुस्तक आहेत, हे पुस्तक आहेत. दीज आर गर्ल्स. दीज आर गर्ल्स. ह्या मुली आहेत, ह्या मुली आहेत. दीज आर चेअर्स. दीज आर चेअर्स. ह्या खुर्च्या आहेत, ह्या खुर्च्या आहेत. These are phones. These are phones. हे फोन आहेत, हे फोन आहेत. These are my brothers. These are my brothers. हे माझे भाऊ आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? आर हे टू बीचं रूप वापरतो. दीज आर माय सिस्टर्स. दीज आर माय ब्रदर्स. दीज आर माय फ्रेंड्स. ते माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स हे लिहू आपण. दीज आर माय फ्रेंड्स. हे माझे मित्र आहेत. These are your bags. These are your bags. ह्या तुझ्या बॅग आहेत, ह्या तुझ्या बॅग आहेत. तर ह्या दीजपासून म्हणजे जवळच्या वस्तू दाखविण्यासाठी आपण दीजचा वापर करत असतो. पण दीज हा शब्द कसा आहे? अनेकवचनी आहे. अनेकवचनी असल्यामुळे त्याच्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापदसुद्धा कोणतं वापरलेलं आहे? अनेकवचनीच वापरलेलं आहे. आणि कर्तेसुद्धा कसे आहे त्याच्यामधले? अनेकवचनीच आहेत. तर मग आता दीज, आता जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण दीज वापरतो आणि दूरच्या वस्तू वापरण्यासाठी आपण काय वापरतो? दोज वापरतो. दोज. दीज अँड दोज. तो, ती, तो किंवा ती, आणि ते सुद्धा आपण म्हणू शकतो त्यांना, ह्या दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी. ह्या जवळच्या वस्तू वापरण्यासाठी दीज हा शब्द वापरला जातो आणि दूरच्या वस्तू वापरण्यासाठी आपण त्याला दोज हा शब्द वापरत असतो. मग आता आपण ही सेंटेन्स तयार करू आपण दोजपासून. दोज म्हणजे ते. दोज
आर दोज आर लॅपटॉप्स. ते लॅपटॉप आहेत. नंबर 2, दोज आर बुक्स. दोज आर बुक्स. बघा, दोज ते पुस्तक आहेत. दोज आर गर्ल्स. दोज आर गर्ल्स. त्या मुली आहेत. त्या मुली आहेत. नंबर 4, दोज आर चेअर्स. दोज आर चेअर्स. त्या खुर्च्या आहेत. दोज आर फोन्स. दोज आर फोन्स. ते फोन आहेत. दोज आर माय ब्रदर्स. दोज आर माय ब्रदर्स. ते माझे भाऊ आहेत. दोज आर माय फ्रेंड्स. ते माझे मित्र आहेत. दोज आर माय फ्रेंड्स. दोज आर युअर फ्रेंड्स. दोज आर युअर फ्रेंड्स. फ्रेंड्स. ते तुझे मित्र आहेत. ते तुझे मित्र आहेत. तर अशा पद्धतीनं आपण दीज आणि दोज या शब्दापासून वाक्य बनवू शकतो. दीज हा जवळची वस्तू वापरण्यासाठी, दाखवण्यासाठी, आणि दोज हा शब्द लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण वापरत असतो. तर अशा पद्धतीनं दीज आणि दोजपासून तुम्ही वाक्य करायला शिकू शकता. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.